Hello student, welcome to my channel. Today we are discussing the 8th standard first chapter rational number and irrational number in with the practice set number 1.4. एकदम शेवटचा जो प्रॅक्टिस सेट आहे ॲक्टिव्हिटी बेसवरती आहे तो प्रॅक्टिस सेट आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज द नंबर ऑफ अंडर रूट ऑफ 2 इज शोन ऑन द नंबर लाइन. Steps are given to show the under root of 3 on the number line. Using the under root of 2, fill in the boxes properly and complete the activity. आपल्याला ही कंप्लीट ॲक्टिव्हिटी करायची आहे. आपल्याला हे जे लाईन्स आहेत ते दिलेले आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. सो द फर्स्ट इज द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर अंडर रूट ऑफ 2. क्यू पॉईंट हा अंडर रूट ऑफ 2 हे आपल्याला दाखवत आहे. अ लाईन यल इज परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. जी यल लाईन आहे ती क्यू पॉईंटपासून काय केलेली आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तो परपेंडिक्युलर इथं दाखवलेला आहे. बाय ड्रॉईंग द सेगमेंट ओ आर ही सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायची आहे. देन राईट अँगल ट्रायंगल इज ऑब्टेन. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला भेटतो आहे ओ आर अँड क्यू. सो लेंथ ऑफ ओ क्यू इज अंडर रूट ऑफ 2. ओ क्यूची जी लेंथ आहे ती आहे अंडर रूट ऑफ 2. ओ आरची लेंथ आहे 1. So by Pythagoras theorem we get length of OR square which is equal to length of OQ square plus length of OR स्क्वेअर. मीन्स काय तर पायथागोरसच्या थेरमनुसार जेव्हा कधी आपण हायपोथेनियसचा स्क्वेअर घेऊ तो इक्वल टू असतो दोन्हीही साईडच्या वर्गाच्या समेशन इतका. सो द ओ क्यूचं जी लेंथ आहे ती आहे अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस ओ आरची लेंथ आहे 1. तर 1 स्क्वेअर अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर मीन्स 2 अँड 1 स्क्वेअर इज 1. सो 2 + 1 इज 3. लेंथ ऑफ ओ आर मीन्स लेंथ ऑफ ओ आर इज 3. Then draw an arc with the center O and the radius OR. Let the intersect them number line at the point C. The point C is shown the number अंडर रूट ऑफ 3. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आरपासून एक कर्व टाकायची आहे. ती जी कर्व आहे ती पॉईंट सी वरती आपल्याला अंडर रूट ऑफ 3 हे दर्शवते. देन द क्वेश्चन नंबर 2 शो द नंबर अंडर रूट ऑफ 5 ऑन द नंबर लाईन. ड्रॉ द नंबर लाईन यल. आता सुरुवातीला काय करायची, नंबर लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ द नंबर लाईन यल. टेक द ओ पी इज इक्वल टू 2 युनिट. ओ पी बरोबर आपल्याला घ्यायचं आहे 2 युनिट. देन ड्रॉ द लाईन यम इज परपेंडिक्युलर टू यल थ्रू द पॉईंट पी. यम ही लाईन आपल्याला परपेंडिक्युलर टाकायची आहे क्यू पी पॉईंटपासून यमपर्यंत. टेक अ पॉईंट क्यू ऑन अ लाईन यम सच दॅट द पी क्यू इज इक्वल टू 1 युनिट. पॉईंट आपल्याला कोणता घ्यायचा सांगितला आहे, क्यू घ्यायचा सांगितला आहे. 1 युनिटपर्यंत आपल्याला तो पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला भेटतो आहे एक राईट अँगल ट्रायंगल. तो आहे ओ पी क्यू बाय पायथागोरस थेरम. आपण आत्ताच पाहिलं पायथागोरस थेरमनुसार हायपोथेनियस स्क्वेअर विच इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. सो ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर. ओ पी इज द 2, पी क्यू इज द 1. सो 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 प्लस 1 विच इज इक्वल टू 5. सो लेंथ ऑफ ओ क्यू इक्वल टू अंडर रूट ऑफ 5. विथ सेंटर O and O Q as the radius, draw an arc intersecting the line L in the point R. OR equal to under root of 5 on the number line. The point R is represent the number under root of 5. आता आकृतीमध्ये आपण बघू तर आपल्याला अगोदर काय भेटला, हा ट्रायंगल भेटला राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल आहे ओ क्यू पी. यापासून आपल्याला काय करायची, एक कर्व टाकायची आहे. आपल्याला भेटेल हा पॉईंट आर पॉईंट आपल्याला अंडर रूट ऑफ 5 हे दर्शवतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 शो द नंबर अंडर रूट ऑफ 7 ऑन द नंबर लाईन. हा क्वेश्चन तुम्ही मला सोडून दाखवायचा आहे. असंच अंडर रूट ऑफ 5 आणि अंडर रूट ऑफ 3 सारखंच आहे. तो 7 तुम्ही मला सोडून दाखवायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे. सॉल्व दिस प्रॉब्लेम. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.